दरम्यान मुंबईतील बाबुलनाथ महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक सुद्धा आता एकवटलेले आहेत। मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी सध्या तिथे आपल्याला या संदर्भातली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मनोज, सध्या बाबुलनाथ मंदिरातली परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, आपण बघता श्रावण मराठी वर्षातील श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। हा पवित्र असा महिना मानला जातो आणि आपण बघता शिवपूजनासाठी महत्त्वाचा महिना हा आहे आणि या शिवपूजनासाठी आपण बघता मोठ्या संख्येने भाविक हे मुंबईतील प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी ही नागरिकांची भाविकांची जमलेली आहे आणि भाविकांनी हातामध्ये फूल असतील, बेलपत्र असतील आणि तसंच आपण बघतो दूध आणि पाण्याचा जो ग्लास तांब्या आहे तो घेऊन आपल्या पिंडीवरती वाहण्यासाठी या ठिकाणी आपण बघितलं तर भाविक जातात। मी माझ्या कॅमेरामॅनला बोलीन आतले दृश्य दाखवण्यासाठी आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आपण जे पिंडी आहे शंकराची महादेवाची पिंडी आहे तिला या ठिकाणी आपण बघितलं तर अभिषेक केला जात आहे, तसंच बेलपत्र या ठिकाणी वाहलं जातं आणि एकच घोषणा होत आहे ती म्हणजे हर हर महादेव अशी घोषणा या ठिकाणी होत आहे। आणि बघू शकता या ठिकाणी दर्शन महादेवावरती ज्या प्रकारे भाविक अभिषेक घालत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण आहे। या ठिकाणी आपण बघता मोठ्या प्रमाणात बाबुलनाथ मंदिराला फुलांच्या हारासाठी सजवण्यात आलेलं आहे, तसंच विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे। आणि आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी बाबुलनाथ मंदिराचे महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। महाराजजी, आजचा हा महिना पवित्र महिना मानला जातो, शिवपूजनासाठी महत्त्वाचा महिना मानला जातो आणि आज श्रावण सोमवार आहे, काय सांगतात? आज श्रावण सोमवार का पहला सोमवार है जो हमारे लिए भक्तों के लिए विशेष कल्याणकारी है। आज के दिन जो भगवान महादेव भोलेनाथ बाबुलनाथ का जो दर्शन पूजन करते हैं उनकी समस्त मनोकामनाएं पूर्ण हो गई हैं। वह जो नाना प्रकार की कामनाओं से लोग लेकर के आते हैं, जिनको सौभाग्य चाहिए, सुख चाहिए, सुंदर पति चाहिए, आयुष चाहिए, आरोग्यता चाहिए, इस तरह की मनोकामनाओं को लेकर के लाखों की संख्या में लोग भीड़ सवेरे 5 बजे से लग जाते हैं और रात्रि में 10 बजे तक चलता रहता है। हमारे मंदिर में 12 बजे तक अभिषेक जलाभिषेक करने का सभी भक्तों को सौभाग्य प्राप्त होता है। आज विशेष महत्व यह है कि श्रावण सोमवार का पहले दिन में गणेश चतुर्थी के दिन यह सोमवार पड़ रहा है, जो भक्तों के सारे संकटों को दूर करने वाला है और विशेष करके सब प्रकार से मनोकामनाओं को पूर्ण करने वाला है। ये महत्व क्यों माना जाता है? क्योंकि आज श्रावण का सोमवार है, बहुत सारे भाविक यहाँ पे आते हैं, पूजा करते हैं, अपने शिव को पानी गंगा जल अर्पण करते, क्या करते हैं? ये श्रावण सोमवार का विशेष महत्व माना जाता है, क्योंकि पूरे श्रावण जो महीना होता है उसमें सोमवार का विशेष महत्व हो जाता है, क्योंकि सोमवार भगवान शिव का विशेष मंगलकारी दिन है, कल्याणकारी दिन है। आज के दिन जो भगवान शिव को जल अर्पण करते हैं उनकी समस्त मनोकामना पूर्ण होती हैं। बिलपत्र फूल वगैरह जो अर्पण करते हैं उससे भगवान शिव अत्यंत प्रसन्न होते हैं। पत्रम पुष्पम फलम तोयम यो में भक्त्या प्रेक्षति, भगवान को जो पत्र पुष्प फल और जल जो अर्पण करते हैं उनकी समस्त मनोकामनाएं पूर्ण होती हैं। भगवान को फल प्रसाद नाना प्रकार के द्रव्य सप्त धान्य वगैरह भगवान को अर्पण किए जाते हैं और उससे नाना प्रकार की जो व्याधियाँ हैं, जो ग्रहों की तकलीफें हैं वह दूर होते हैं और भक्तों की समस्त मनोकामनाएं पूर्ण होती हैं। इस दिन उपवास भी रखा जाता है, बहुत पब्लिक यहाँ पे उपवास भी रखती है, क्या है? आज के दिन से लोग सोमवार व्रत भी आरंभ करते हैं, जो विशेष कामनाओं से करते हैं। किसी को सौभाग्य चाहिए, किसी को सुख चाहिए, किसी को सुंदर पति चाहिए, किसी को आरोग्यता चाहिए, किसी को दीर्घायु चाहिए। संसार की समस्त मनोकामनाओं को पूर्ण होने के लिए आज से सोमवार का व्रत आरंभ करते हैं, जो विशेष मंगलकारी है। आपल्याकडे या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने भाविक गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे, या ठिकाणी पूजा करत आहेत। आपल्यासोबत महिला आहेत, भाविक आहेत, त्यांच्याशी आज श्रावण सोमवारला सुरुवात झालेली आहे, तुम्ही दर्शनासाठी आलात, काय सांगा? नक्कीच, त्यामुळे आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने महाराष्ट्रामधली महादेवाची मंदिरं जी आहेत, ज्योतिर्लिंग जी आहेत ती आता फुलून गेलेली आहेत। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरामधली ही दृश्य आहेत, कशा पद्धतीने श्रावणी सोमवारचा आजचा पहिला सोमवार असल्याने आता भाविक सुद्धा मंदिरांमध्ये गर्दी करतायत। ही आपण 4 दृश्य पाहतोय, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर, त्यानंतर पुण्यातलं भीमाशंकर मंदिर,